नमस्कार सर्वांना, मी कविता आणि आपण बघत आहोत फॅमिली लॉ 2 चे LB 3 इयर्सचे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये येणारे सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स. तर आजचा आपला सिनारिओ आहे A and B are married under Hindu Marriage Act. However, subsequently, A discovered that at the time of marriage, B was pregnant by some other person. A आणि B यांचं हिंदू मॅरेज ॲक्ट नुसार लग्न झालेलं आहे आणि A ला लग्न झाल्यानंतर कळतं की त्याची बायको B ही लग्नाच्या आधीपासूनच दुसऱ्याच्या बाळाची आई होणार आहे, प्रेग्नंट आहे. Question 1. What is the status of above marriage between A and B? A and B मध्ये जे लग्न आहे त्याचं स्टेटस काय आहे? जर आपण वरची सिच्युएशन बघितली, जर B ही लग्नाच्या आधीच दुसऱ्या कुणापासून प्रेग्नंट असेल तर A आणि B च्या लग्नाचं स्टेटस काय असेल? Answer is, since the wife B was pregnant by some other person other than petitioner A, the marriage shall be voidable and may be annulled by a decree of nullity on the ground of pregnancy before marriage. Section 12 subsection 4 of the Act. Section 12 subsection 4 काय सांगतं की ग्राउंड प्रेग्नन्सी बिफोर द मॅरेज, जर लग्नाआधीचीच प्रेग्नन्सी असेल दुसऱ्या कोणाबरोबरची तर त्या केसमध्ये A आणि B मध्ये झालेलं लग्न हे वॉइडेबल आहे आणि नल आहे. Question 2 is, what is the limitation period to bring any action by A against B? A कडे किती लिमिटेशन पिरियड आहे, किती पिरियड आहे, किती कालावधी आहे की तो B च्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल करू शकतो, पिटिशन फाईल करू शकतो? The answer is, the petition shall be entertained if it is instituted within 1 year from the date of the marriage. लग्न झालेल्या तारखेपासून ते 1 वर्षापर्यंत A कडे टाइम लिमिट आहे की तो पिटिशन फाईल करू शकतो की B ही दुसऱ्या कुणापासून लग्नाआधीच प्रेग्नंट होती. जर A नी या कालावधीमध्ये म्हणजे लग्न झाल्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत जर पिटिशन फाईल केलं नाही तर त्या ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जाणार नाही. तर हा होता आपला आजचा सिनारिओ आणि त्याचे क्वेश्चन्स. बघूयात पुढच्या सिनारिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.